सुरुवात केली पाहिजे की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व मिळवल्यानंतरची असणारी संधी होती ती तुम्ही का गमावली याचा असणारा खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो। मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बासूच्या युद्धामध्ये काय होती ती लोकसत्तेच्या आर्टिकलमध्ये मी असताना त्या ठिकाणी मांडली। मला बऱ्याच जणांचे असणारे त्या संदर्भातलं चौकशी झाली, विचारणा झाली, चर्चा झाली। मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची सुरक्षितता ही फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या पुरती मर्यादित नाही, ती खऱ्या अर्थाने जनतेची असं मी त्या ठिकाणी मानतोय। तेव्हा जनतेने याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं माझं स्वतःचं आव्हान आहे आणि जनता घेईल असं मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो। तुम्ही संसदेमध्ये काम केलेलं आहे, जसं म्हणाला की आता प्रश्न विचारायची गरज मी असं म्हणाल की आता जनतेला प्रश्न विचारायची गरज आहे की मोदींनी संधी असताना सुद्धा ती संधी का घेतली नाही। तुमच्या अभ्यासानुसार याचा आकलन नक्की काय सांगतो? मी आतापर्यंत संसदेमध्ये काम केलं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती नक्की भारताची भूमिका कुठे कमी होती? याच्याबद्दल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात, मी त्याला युद्ध म्हणत नाही, त्याला संघर्ष म्हणतोय मुद्दा म्हणून, त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशामध्ये गेले, पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही। याची माझ्या नजरेनं कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतो। नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने तिथल्या सरकारला एवढी मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे, उद्या ही बगावत करायला उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताचं आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणारं शांतता बाळगली आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्या मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे। मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या वाडवडिलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही, त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आलंय असं जो प्रचार केला जातोय तो फसवा आहे। खरं संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार महत्वाची असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं। पाकिस्तानचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होती, मात्र राहुल गांधींनी आधी मागणी केलेली होती किंवा विशेषतः जे आपले CDS आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। तुम्ही काय मोदींकडे मागणी करताय का? किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत, अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा जे LOC वरती जवळपास 40 लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती अद्यापर्यंत अधिकृतरित्या पोहोचलेली ते बायांना जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती, पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मध्ये असणारे अनेक सोल्जर्स
आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुमत नाही, त्यांची नावं माझ्यानंतर बहुतेक आलेली आहे. याच्यातला जो एक सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय, आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न आहे, ज्याची एक केस मुंबईमधले असणारे म्हणजे मुंबई कर्नाटकमध्ये पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहे की ते 9 तारखेला शहीद झाले, अग्निवीर होते. त्यांना बॉर्डरवरती असं पाठवण्यात आलं होतं, पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याच बेनिफिट नाहीत अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे मी असताना मानतोय की जे काही अग्निवीर आता आहेत आणि ज्यांचे काही जणांची माझा असणारा जो संबंध आहे त्याच्यामध्ये एक केस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधलं आहे, त्यांचं मनोबल खच्ची होते असं त्या ठिकाणी आपण मानतो की आपल्यानंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही, पण आर्मी मधला एखादा सोल्जर गेला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे. हा जो इश्यू आहे तो इश्यू आम्ही त्याच्यामधला असणारा पक्षाचा प्रयत्न आहे ऍड्रेस करायला, कुठल्या मार्गाने ऍड्रेस करायचा तो मी असं या आठवड्यामध्ये ठरवतो आणि तो इश्यू आम्ही बोलू. तुम्ही म्हणताय कोणतेही देश सोबत उभं राहिलं नाही लढाईमध्ये, की आपण रशियाचं मोठ्या प्रमाणात नाव घेतलं गेलं, त्यांची इन्स्ट्रुमेंट रायफल वगैरे आपण वापरले, तशी मोठी मदत झाली या ठिकाणी असं या लढाईमध्ये म्हणलं जातं. रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याकडे आहेत त्या ह्याच्यामध्ये, पण हा संघर्ष संपल्या आपण असताना पाहिला असेल की रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. त्याच्यामुळे ओपनली रशिया जसं 71 साली आपल्या बाजूने उभं राहिलं तसं या ह्याच्यामध्ये 71 सालसारखं रशिया आपल्या बरोबर उभं राहिलं नाही. किंवा ज्या फ्रान्सकडून आपण असं राफेल सारखी विमानं उभी केली तो फ्रान्सही आपल्या बरोबर उभा राहिला नाही अशी परिस्थिती आहे. प्रकरण जे आहे आणि तसेच अनेक प्रकरण घडलेले आहेत ते नंतर आपण बोलू. मी याच्यावरतीच आहे. युद्धात नक्की मग जिंकलं पण तुम्ही असं म्हणताय की युद्धात जिंकलं पण भाजपनं मी एवढंच म्हणेन या सगळ्या ह्याच्यामध्ये की पूर्णपणे जिंकलेली बाजू आपण हारलो. त्याला संधी होती, त्याला माझ्याच मी असणाऱ्या याच्यामध्ये म्हटलं होतं की ॲम्युनेशनची परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तानकडे 10 दिवसाचंच फक्त ॲम्युनेशन होतं आणि ते ॲम्युनेशन संपलं असतं तर तुम्हाला पाहिजे त्या कंडिशन्स इम्पोज करता आले असते. आणि म्हणून जिंकलेली लढाई आपण हारलो असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून आम्ही असणारा RSS यांना असणारा विचारतोय की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का? पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का याचा खुलासा. दबाव होता का काय पंतप्रधानावरती दबाव? शेवटी माझं म्हणणं असं आहे की तुम्ही या देशाचे पंतप्रधान, या देशाच्या जनतेचा दबाव काय होता की वन्स अँड फॉर ऑल हा इश्यू संपून टाका. तो दबाव महत्वाचा आहे की ट्रम्पचा दबाव महत्वाचा? युद्ध तोच बाळासाहेब. ट्रम्प जगाला सांगतो की हे संपलं युद्ध, बाकी जाहीर करतात. याचा अर्थ मी असं करतो की ट्रम्पनी असं म्हटलं
की कॅनडा आमचा असताना 51 स्टेट होईल. ट्रम्प कॅनडाला 51 स्टेट काही करू शकला नाही, पण त्यांनी इनडायरेक्टली भारताला 51 स्टेट करून टाकलं एवढं नक्की आहे. जगाला ट्रम्पकडनं कळते या दोघांना विरुद्ध संपले. ट्रम्पकडून कळतंय, पंतप्रधानांनी अजून कुठेच सांगितलेलं नाही की संपलेलं नाही. ना पाकिस्तानी सांगितलं ना असं भारताने म्हणायचं आहे सांगितलं. की आपण मी असं म्हणेन की एक पाकिस्तानने डिक्लेअर केलं की आमच्याकडून सीज फायर. पण ते ट्रम्पनी केल्यानंतर झालं. त्यांनी स्वतःहून त्यांची जी वीकनेस होती सगळी, आणि आपण ज्याला असं म्हणतो की तुम्ही जर स्वामीला ऐकलं असेल, सुब्रमण्यम स्वामीचे आता जी नवीन आलेली युट्यूब जर ऐकली असेल, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक संधी होती की 1971 रिपीट करण्याची संधी होती. त्या ह्याच्यामध्ये ती संधी तुम्ही घालवली. त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला आणि तुमचं नुकसान झालं. मात्र ट्रम्प खिल्ली उडत होते की जर तुम्ही हे थांबवलं नाही तर आम्ही तुमच्यासोबतचा व्यापार बंद करू. त्याच्यामुळे हे झालं. प्रश्न असा आहे की आपला व्यापार किती आहे आणि कसला व्यापार आहे? खाण्यापिण्याचा तर व्यापार नाही. आपण आता जगावरती खाण्यापिण्यासाठी अवलंबून नाही घेऊ. स्पेस टेक्नॉलॉजी आहे, ती असली काही नसली काही लोक जगतात, स्वतःहून डेव्हलप करता येईल. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात घाबरले असं होतंय का? म्हणजे सगळ्या ह्याच्यात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताने कुठेतरी पाठीमागे आता सगळं म्हणणं असं आहे की इथे नेतृत्व हे सगळ्यात महत्वाचं असं मी त्या ठिकाणी गल्लीतल्या दादागिरी गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं जर पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो जिंकतो, आणि जो एग्रेसिव्ह राहत नाही त्याला आपण काय म्हणतो, काय गांडुगिरी करतोस, गांडुगिरी केली सोडून तो हारलास. ही जी गल्लीतल्या लढाईची जी आहे व्यथा आहे ती मोठ्या लढाईमध्ये सुद्धा ती आहे. तुम्ही माघार का घेतली? तुम्ही जिंकत असताना तुम्ही माघार का घेतली? याचा खुलासा पहिल्यांदा झाला आणि तुम्ही माघार घेतली म्हणजे तुम्ही गांडुगिरी केली. मोदींना भेटणार का तुम्ही? कशासाठी? त्यांनी गांडुगिरी केली म्हणून भेटायचं काय त्याला? सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळेजण मिस झाला ते मी तुम्हाला सांगतो. विड्रॉलच्या थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर तिन्ही आर्मी वाल्यांच्या असतात, म्हणजे एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी यांची प्रेस कॉन्फरन्स आहे. याच्या अगोदरपर्यंत पाकिस्तानमध्ये किती ट्रेनिंग सेंटर्स होते आपल्याला माहित होते का? अजिबात माहित नव्हतं. त्यांनी पहिल्यांदा डिस्क्लोज केलं की 91 ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि त्या 91 पैकी फक्त 9 आम्ही उडवू शकलेलो आहोत या 2 दिवसामध्ये. बिटवीन दी लाईन्स जर रीड करायचं म्हटलं तर आर्मीचा जो राग होता, जे सिक्रेट होतं गव्हर्नमेंट, हे त्यांनी बाहेर काढलं की किती ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि लोकांना त्यांनी असताना सांगितलं की एवढे सेंटर्स अजून शिल्लक आहेत की जे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावर थांबणार नाही. राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इश्यूवरती खुलेपणाने बोललं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. श्वेतपत्रिका काढणार आहेत असं कळतंय काढून द्या, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही थांबलात का ते सगळ्यात मोठं कारण आहे.
थँक्यू सगळेजण. सर, राजकीय पुढच्या वेळेस साहेब, तुमची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे त्याच्यावर.